नमस्कार. स्वामी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पहिल्यांदा याच्यावर थोडासा मोठा व्हिडिओ टाकत आहे. तर 38 इंच छातीचे ब्लाऊजची कटिंग दाखवते कटोरीची. तर ती पहा आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा. तर आपण याची चौथा भाग जो होतो 38चा तो 9.5 होतो आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिनसाठी. तर आपलं 11.5चं झालेलं आहे. तर 11.5 बाय 11.5 पूर्ण माप घेऊन घ्यायचं आणि उंचीला मी इथे 15 इंच घेतलेलं आहे. कारण आपण 1 इंच आणखी परत वाढवणार आहे, कारण 16.5 इंचपर्यंत आपल्याला याची उंची पाहिजे. तर मी असा छान चौरस आखून घेते अगोदर. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच माझे पूर्ण व्हिडिओ पहा आणि हाही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. थोडीशी वेगळी पद्धत सांगितलेली आहे मी. आता शोल्डर इथे मी 5.5 इंचाचं घेते, कारण मागचा गळा आपला डीप असल्यामुळे आणि छोटी शोल्डर 3 इंच घेतलं म्हणजे गळा आपोआप आपला 2.5 इंच येऊन जातो. गळ्याची उंची मी 7 इंच घेतलेली आहे. रुंदी 2.5 इंच राहू दिली, कारण नंतर आपण कटोरी वाढवतो त्यावेळेस थोडासा गळा मोठा होऊन जात असतो. तर याचा पण आपण एक चौकोन आखून घेणार आहे अगोदर. नंतर जो मुंड्याची बाजू असते तर ती आपण 6.5 इंच घेणार आहे, कारण 38 इंच म्हटलं तर त्याला 6-6.5 पर्यंत मुंडा हा लागतोच. एक आता असा चौकोन छान आखून घेतल्यानंतर आता आपण सगळ्याला आकार देणार आहे. 1 इंच आपण त्या मुंड्याच्या साईडनं घेणार आहे आणि छातीच्या चौथ्या भागाचं एक थोडंसं डॉट देऊन देणार आहे, कारण तिथून आपल्याला हे करायचं आहे. आणि 1/2 इंचपेक्षाही थोडंसं कमी 2 रेषा आपण आतमध्ये घेणार आहे, कारण समोरचा भाग थोडासा आतमध्ये असलेला बरा. कारण त्यामुळे काय होतं ना, ज्या बगलमध्ये ज्या घोंगळ पडतात ना त्या थोड्याशा कमी होऊन जातात. आणि आता आपण आकार देऊन देऊ याला छान. अशा प्रकारे याला असा छान गोल आकार देऊन द्यायचा. आणि आता आपण गळ्याला पण एक छोटासा आकार गोल आकार देऊन देणार आहे, कारण समोरचा गळा पण डीपच आवडतो मला. आता वरून टक्स पॉईंट घेणार आहे आपण, जो कटोरी काढणार आहे त्याचा, तर तो 11 इंचावर येणार आहे, कारण 38 इंचसाठी 10.5, 11 किंवा 11.5 असा टक्स पॉईंट असतो. आणि बगलच्या भागापासून जो साईड भाग असतो तो आपण 2 इंचावर एक माप करू, 1.25 करू आणि 1.5 करू. गळ्याच्या भागाकडून 1 इंच घेतला. आणि माझी थोडीशी पद्धत मी वेगळी जी सांगितली ती इथे पण जाणवेल तुम्हाला, आणखी पुढे पण जाणवेल. तर 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहे, कारण 15.5 जे इंच आहे हा आपण मागच्या भागासाठी ठेवणार आहे आणि 16.5 इंच हा समोरच्या भागासाठी. कारण जेव्हा आपण क्रॉसपट्टी शिवतो ना कटोरीला वगैरे, तेव्हा 1/2 इंच वरून 1/2 इंच खालून असं जात असते, त्याच्यामुळे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता इथून क्रॉसपट्टी 3 इंचावर घेणार आहे, कारण क्रॉसपट्टी एवढ्या मोठ्या मापाला थोडीशी क्रॉसपट्टी छोटीच घ्यायची, कारण मग व्यवस्थित आपला कटोरीचा भाग वगैरे बरोबर व्यवस्थित बसतो. दोन्ही साईडला मी 3-3 इंचच घेऊन घेतलेला आहे, कारण बगलच्या भागाकडून जो साईडचा भाग येतो ना तोही जास्त मोठा नको, कारण त्यामुळेही बगलमध्ये जरासा खोंगळ येत असतो. आता इथून एक जो साईड भाग असते तिथून आपण 2 इंच जी मार्जिन आहे ती काढून टाकणार आहे. आणखी 2 इंच आपल्याला साईड भागसाठी ठेवणार आहे आपण. आणि त्यानंतर उरलेला जोही भाग असेल तो आपण कटोरीसाठी घेणार आहे. तर यामध्ये तुम्ही साईड भागासाठी 2 इंच, 2.5 इंच किंवा 3 इंच ठेवू शकता. आता कटोरीच्या भागाकडून एक छोटंसं माप द्यायसाठी जेवढं आपलं गळा ते क्रॉसपट्टीपर्यंत उंची दिसेल त्याचं हाफ करून घ्यायचं आणि एक तिथं माप द्यायचं. आता आकार देऊन द्यायचा. जे आपण 3 डॉट दिलेले आहेत
साईड भागासाठी 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच त्यापैकी ज्याही भागाला तो आकार व्यवस्थित दिसेल तिथं देऊन द्यायचा असा. अशा प्रकारे असा छान गोलाकार देऊन द्यायचा. झाली. आता आपण आपल्या याची कटिंग करून घेणार आहे. आता इथे आपण कटोरीचा भाग वाढवून घेणार आहे. जी छोटी कटोरी निघते ना आपली ड्रॉपमधून, तर त्याची आपल्याला मोठी कटोरी तयार करून घ्यावी लागते. तर ही मी जशीच तशी एका कागदावर राखून घेतलेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला याच्यात थोडेसे मापे टाकायचे आहेत. तर ज्या साईड भागाकडून आहे ना तिकडून 1.5 इंच घेतलं आणि गळ्याच्या भागाकडून 1 इंच घेतले. 1 इंच घेऊन 2-3 पॉईंट वरती घेतले आणि वरून गळ्याच्या इकडून पण 2-3 पॉईंट वेगळे घेऊन एक रेष टाकून घ्यायची. तर जी बटनपट्टी काचपट्टी असते तर ती 5 इंचाची ठेवली मी, कारण आपली शिवून ती 4 इंच येईल आणि क्रॉसपट्टी 3 इंच, त्यातले 2.5 इंच होऊन जाईल. तशी 6, 7.5, 7 इंचाची होऊन जाईल ती. आणि असा आकार देऊन द्यायचा. आता इथून एक आपल्याला दोन्हीचा मध्य काढायचा आहे. तर मध्य काढताना पूर्ण आपली कटोरीची लांबी 10 इंच आली, तर मध्य काढताना 5 येईल. तर 5 इंच घेऊन त्याच्यावर एक रेष आखून घ्यायची अशी. रेष आखल्यानंतर जिकडून 5 इंच जे असते ना तर ती जास्त मोठी आली असती म्हणून मी थोडंसं गळ्याचं हे केलेलं आहे, मध्य काढून घेतला. एक अशी रेष तयार करून घ्यायची आणि खाली जे मध्य काढला त्याच्यापासून 1.25 ते 1.5 इंच, म्हणजे या मापासाठी 38 ते 40साठी, आणि खाली घेऊन घ्यायचा एक पॉईंट आणि ह्या दोन्ही अशा ज्या बाजू आहेत ह्या जोडून घ्यायच्या. आणि आपल्याला जे टक्स पॉईंट द्यायचा आहे तर तो 3 इंचावर देऊन देऊ आपण. साईडनं जे टक्ससाठी देणार आहे ते 1.5 इंचावर देणार आहे आणि हे असं जोडून घ्यायचं. आता गळ्याकडून जो भाग आलेला असते तर तो किती इंच आला पाहिजे, तो गळ्याकडून 1 ते 1.25 इंच असा आला पाहिजे हा वाला, कारण तेव्हा ब्लाऊज छान बसतं आणि टक्स पण चांगला येतो आपला. आता याच्यात आपण थोडेफार बदल आणखी करणार आहेत जेव्हा आपण कटोरीचा एक टक्स देऊन पाहू तेव्हा, कारण एक साईड भाग थोडासा मोठा आणि एक छोटा होऊन जातो तो. तर त्यासाठी आपल्याला बरोबर व्यवस्थित आणखी एक छोटंसं माप टाकायचं आहे त्याच्यावर पण. तर जेवढं इकडनं आलेलं आहे तेवढंच पूर्ण 2.5 इंच किंवा जेवढंही येईल तेवढं मापून घ्यायचं व्यवस्थित. आणि ह्या साईड भागासाठी जर आपल्याला वाटत असलं तर जो साईड भाग असतो आपला तो त्याच्यावर ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित बरोबर तेवढे 2-3 पॉईंट शिल्लकच आलेलं होतं एरवी. म्हणून ह्या मापाचं तुम्ही एकदा नक्की शिवून बघा. ह्या मी जशा पद्धतीनं कापून दाखवलं तसं काही नाही, सोपी पद्धत सांगितली मी. आणि नक्की असं कटोरीचं ब्लाऊज शिवून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, कारण नवीनच चॅनल आहे माझं, जास्त काही आणखी टाकलेलं नाही आहे व्हिडिओ. आता तुमचा जर सपोर्ट राहिला तर असेच नवीन नवीन पद्धतीचे
कटोरी, 4 टक्स, 1 टक्स असे मी सांगत जाईल. आणि कटोरीच्या आणखी 2-3 पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या, त्या पण सांगेल. तर नक्की व्हिडिओला भेट द्या. धन्यवाद.